Hello students, today we are going to learn a new poem. The title of this poem is If. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण If ही कविता शिकणार आहोत. This poem is written by the famous English journalist, short story writer, novelist and poet रुडियार्ड किपलिंग. रुडियार्ड किपलिंग या प्रसिद्ध इंग्रजी पत्रकार, स्टोरी रायटर, कादंबरीकार आणि कवीने ही कविता लिहिलेली आहे. He was awarded the Nobel Prize for Literature in 1907. 1907 मध्ये त्यांनी साहित्यामध्ये नोबेल प्राइज मिळवलेले होते. This poem is the valuable piece of advice given by the father to his son. ही कविता म्हणजे मौल्यवान सल्ला आहे जो वडिलांनी आपल्या मुलाला दिलेला आहे. Let us start the poem. तर बघा, if you can keep your head when all about you are losing this and blaming it on you. If you can trust yourself when all men doubt you, but make allowance for their doubting too. Now listen, the title of this poem is If. या कवितेचं टायटल इफ आहे. इफ म्हणजे जर. जरची अट या कवितेमध्ये कवीने टाकलेली आहे. जर तुम्ही या कवितेमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी करू शकाल तर नक्कीच एक चांगला माणूस किंवा योग्य नागरिक बनाल. तर बघा, इथे पहिल्या लाईनमध्ये कवी सांगत आहे, इफ यू कॅन कीप युअर हेड. कीप युअर हेड मीन्स नॉट टू गेट अँग्री. रागू नको, संतापू नको. केव्हा संतापू नको? वेन ऑल अबाउट यू आर लॉसिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. वेन ऑल पीपल अराउंड यू आर लॉसिंग देअर टेम्पर अँड ब्लेमिंग ॲट यू. जर तुझ्या सभोवतालची लोक संतापली आहे व दोष तुला देत असतील तर अशा वेळी यू कीप युअर हेड. तू तुझं डोकं शांत ठेव. अँड थिंक क्लिअरली. स्वतः विचार कर. देन इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ. जर तुझा स्वतःवर विश्वास आहे. वेन ऑल मेन डाऊट यू. जेव्हा सगळे लोक तुझ्यावर डाऊट घेत आहे, शंका घेत आहे, परंतु यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ. तुझा स्वतःवर विश्वास आहे. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू. ते तुझ्यावर विश्वास का घेत आहे? इथे मेक अलाउन्स म्हणजे कन्सिडर व्हॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट समथिंग. म्हणजे इतर लोक तुझ्यावर शंका का घेत आहे याचं जजिंग कर. ते स्ट्रिक्टली नाही. इथे बघा, शंका घेणे म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडून होणार नाही किंवा होत नाही असे इतर लोकांना वाटणे. नाहीतर तुम्ही शंका घेणे याचा अर्थ एखादी मोठी चोरी करणे किंवा मोठा गुन्हा करणे अशी शंका घेणे नाही. जर इतरांना वाटत असेल की ही गोष्ट तू करू शकत नाही तर इतरांना असे का वाटते याचं जजिंग तू कर, असं इथे कवीने सांगितलेलं आहे. देन if you can wait and not be tried by waiting or being lied about, don't deal in lies. Or being hated, don't give way to hating. And yet, don't look too good, not talk too wise. बघा, if you can wait and not be tried by waiting. जर तुला वाट पाहावी लागत असेल तर तू वाट पाहून परेशान होऊ नको. Then second line, or being lied about, don't deal in lies. Or being lied about म्हणजेच false things spoken about oneself by others. खोटी गोष्ट जी इतरांकडून कुणाला तरी बोलल्या जाते. तर आता तुझ्याबद्दल खोटी गोष्ट किंवा चुकीची चर्चा इतरांकडून होत असेल, डोंट डील इन लाईज. तू मात्र तशा चुकीच्या गोष्टी किंवा खोट्या गोष्टी खोटं बोलू नको, करू नको, खोट्या गोष्टी करू नको. और बीइंग हेटेड, डोंट गिव्ह वे टू हेटिंग. डोंट गिव्ह वे टू हेटिंग म्हणजे अलाउ हेट्रेड टू टेक कंट्रोल ॲट वन सेल्फ. जेव्हा लोक तुझा द्वेष करत असेल, हेट करत असेल, तू मात्र डोंट गिव्ह वे टू हेटिंग. तू मात्र स्वतःवर संयम ठेव, पेशन्स ठेव, कुणाचा द्वेष करू नको. आणि हे सगळं करताना अँड येट डोंट लुक टू गुड, नॉट टॉक टू वाईज. आणि हे सगळं करताना
म्हणजे पेशन्स ठेवताना लोकांसमोर तू खूप चांगला आहे, डोंट लुक टू गुड, तू खूप चांगला आहे हे दाखवू नको, यट डोंट टॉक टू वाईज. इथे डोंट टॉक टू वाईज म्हणजे शो ऑफ वन्स नॉलेज, स्वतःचे ज्ञान सांगू नको, स्वतःचे ज्ञान सांगू नको किंवा तू खूप चांगला आहे असे भासवू पण नको. जेव्हा लोक तुझा द्वेष करेल तेव्हा तू मात्र स्वतःवर संयम ठेव. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिसेस्टर अँड ट्रीट दोज टू इम्पॉस्टर्स जस्ट द सेम. परत जरची अट टाकलेली आहे. इफ यू कॅन ड्रीम, जर तू स्वप्न पाहत आहे, नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, स्वप्न पाहणे चांगले आहे, ते काही वाईट नाही, परंतु स्वप्नांचा गुलाम बनू नको. कारण तुम्हाला माहीत आहे, काम न करता स्वप्न पाहत राहणे म्हणजेच स्वप्नांचा गुलाम होऊ नको. तसेच इफ यू कॅन थिंक, जर तू विचार करत आहे, नॉट मेक थॉट्स युअर एम, नुसतं विचारच करत बसू नको, कारण त्यातच वेळ निघून जाणार. नॉट मेक थॉट्स युअर एम. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिसेस्टर्स, तू जीत आणि हार या दोन्ही गोष्टीशी भेटणार आहे. आयुष्यात तुला या दोन्ही गोष्टीचा सामना करावा लागणार आहे, जीत आणि हार, यश अपयश. अँड ट्रीट दोज टू इम्पॉस्टर्स जस्ट द सेम, या दोन्ही वेळेस तू सेम फिलिंग्स दे. यश मिळाल्यानंतर म्हणजेच यश मिळाल्यानंतर खूप नाचणे, आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटणे असं आपण म्हणतो, म्हणजेच खूप ओव्हर रिॲक्ट करणे. तसेच अपयशानंतर खूप वाईट वाटून घेणे, अशी एकदम रिॲक्शन देऊ नको. तर या दोन्ही गोष्टींना तू व्यवस्थित सामना कर, या दोन्ही गोष्टींना व्यवस्थित हँडल कर. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, twisted by knives to make a trap for fools. If you can bear to hear the truth you have spoken, सत्य बोलता तर सत्य ऐकण्याची सुद्धा तयारी ठेवा. त्याचबरोबर ट्विस्टेड म्हणजे चुकीचा अर्थ काढणे, ट्विस्टेड बाय नाईव्स म्हणजे तुमची सत्यता पाहून काही मूर्ख लोक चुकीचा अर्थ काढेल, त्यावेळी सुद्धा तुम्ही शांत राहा किंवा ते पण तुम्हाला सहन करावं लागेल. Or watch the things you gave your life to broken and stood and build up with worn out tools. किंवा एखादी गोष्ट बनवण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागला आणि ती गोष्ट ब्रोकन झाली, तुटली, तर स्टूड उभे राहा अँड बिल्ड अप विथ वॉर्म आउट टूल्स, सर्व सामान एकत्र करून परत ती गोष्ट जोडण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही गोष्टीत मानसिक संतुलन ढासळून न देता सर्व गोष्टी विसरून परत नव्याने तयारी करा, असे इथे कवीला म्हणायचे आहे. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू ऑर वॉक विथ किंग्स नॉर लॉस द कॉमन टच. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स म्हणजे तू सर्वसामान्य लोकांसोबत बोलताना, कीप युअर व्हर्च्यू, व्हर्च्यू म्हणजे सद्गुण, तू तुझे सद्गुण टिकून ठेव. यू शुड नॉट लॉस युअर व्हर्च्यू, तू तुझे सद्गुण गमावू नको. त्याचबरोबर दुसरी लाईन सांगत आहे, अँड वॉक विथ किंग्स किंवा राजासोबत चालताना, नॉर लॉस द कॉमन टच म्हणजेच बघा, तू सामान्य लोकांशी बोलताना तुझ्यामधील सद्गुण टिकून ठेव. त्याचबरोबर राजासोबत किंवा महान मोठ्या लोकांसोबत राहताना सुद्धा सर्वसामान्यांना, नॉर लॉस द कॉमन टच, सर्वसामान्य लोकांना विसरू नको. म्हणजे एकीकडे कॉमन पीपल सोबत तर दुसरीकडे राजासोबत, खूप श्रीमंत लोकांसोबत कसं राहायचं, अशा वेळी सर्वसामान्यांना किंवा मग आपल्या सद्गुणांना, आपल्या चांगल्या गुणांना विसरू नको, असे कवी इथे सांगत आहे. त्यानंतरची लाईन बघा, इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. तुला फोज म्हणजे शत्रू आणि लव्हिंग फ्रेंड्स म्हणजे प्रेमळ मित्र, शत्रू किंवा प्रेमळ मित्र कुणाकडूनही तुला दुःख होणार नाही, हर्ट होणार नाही, इजा होणार नाही. इफ ऑल मेन काउंट विथ यू, जर तू
सगळ्यांना इक्वली काउंट करत असेल, सगळ्यांना इक्वली इम्पॉर्टंट देत असेल, बट नन टू मच. इथे बघा, जर तू सर्वांना समान वागणूक देत असेल तर तू तुझ्या मित्राकडून किंवा तुझ्या शत्रूकडून सुद्धा दुःखी होऊ शकणार नाही. If you can fill the unforgiving minute with 60 seconds worth of distance run. Unforgiving minutes म्हणजे टाइम that does not wait for anyone. अमूल्य वेळ. बघा, इफ यू कॅन फिल द अनफॉरगिव्ह मिनिट, आपल्या सर्वांसाठी वेळ ही अमूल्य आहे. आपण म्हणतो ना, टाइम इज प्रेसियस. तर बघा, या 60 सेकंदचा उपयोग तू कर. प्रत्येक क्षण तू फील म्हणजेच यूज कर. प्रत्येक सेकंद तू यूज कर, वाया घालू नको. यू शुड यूज एव्हरी सेकंड इन युअर लाईफ. डोंट वेस्ट युअर टाइम. Yours is the earth and everything that's in it, and which is more, you will be a man, my son. आणि शेवटी कवी सांगत आहे की इफ यू फुलफिल ऑल अबाउट द कंडिशन्स, जर तू या कवितेमध्ये सांगितलेल्या कंडिशन्स फुलफिल करत असेल, युअर्स इज दॅट टाइम, युअर्स इज द अर्थ, त्यावेळी हे पृथ्वी सगळी तुझी आहे. अँड एव्हरीथिंग दॅट्स इन इट, जर तू या कवितेमध्ये सांगितलेल्या सर्व कंडिशन्स पूर्ण करशील तर ही धरती तुझी आहे आणि या धरतीवरील प्रत्येक गोष्ट तुझी आहे. अर्थात या कवितेमधून कवीने जर चांगला माणूस म्हणजे गुड ह्युमन बिईंग व्हायचे असेल तर सर्व सांगितलेल्या कंडिशन्स पूर्ण कराव्या लागतील. आणि असे केल्यास मग ही पृथ्वी, ही धरती तुमची आहे, इथली प्रत्येक गोष्ट तुमचीच आहे असे सांगितलेले आहे. थँक्यू.